तुझ्या 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 रूपाचं चांदण. हो भवानी शेठ, जिंकणार तर आपणच. कारण मोरे साहेबांनी एखादी गोष्ट हातात घेतली की मांजर पण आडवं जायला घाबरते की. अंगाशे अन्या अन्या हो शेठ, ते पैसे घेऊन ये. हा होय आलोच. मोरे साहेब, ह्यो ॲडव्हान्स. बाकीचे काम झाल्यानंतर. कोऱ्या नोटांचा वास म्हणजे लत आहे लत. ओ भवानी शेठ, हे पोस्टर कसले? ते निवडणुकीचे पोस्टर आहे ते. निवडणुकीचे पोस्टर आहेत वय. वा वा, लावून टाका लावून टाका. जाळायला सांगितलं त्याला. जाळायला ते कशा पाहिजे? कारण महेश्वरी पाटलांनी भवानी शेठच्या उमेदवाराला आपल्या बाजूने करून घेतलं. पाटलांनी त्यांच्या उमेदवाराला ऐन वेळेला माघार घ्यायला लावली आणि फितुरी केली. टेन्शन नॉट. एकदा का त्या दत्ताला आतमध्ये टाकला की नाही की पाटलाचे हात तुटले म्हणूनच समजा. पाहिजे तेवढी उलटा पालत करू दे, नका काळजी करू. चला चव्हाण, निघायचं का? जरा राऊंडावरती जातो आणि कलेक्शन किती झालंय ते बघतो. शेठ, हे पण पोस्टर जाळून टाकतो. हा जा, जाऊन टाक. चला भवानी शेठ, आता निवांत राहा. तेवढं डीलचं लक्षात असू द्या. मोरे साहेब, यो भवानी एक वेळ दुश्मनी इसरल, पण दिलेला शब्द विसरणार नाही. तुमच्या आईचा आशीर्वाद असू दे म्हणतोय मी. मोरे साहेब, या वेळेला छोटाच मॅच झाला. पुढच्या वेळेला एकदम दणक्यात पार्टी करू. हा, चालतंय की, तटलंय कुठं? सांगायचे. हो शेठ, हे काळ्या पोरगीचं पोस्टर आपल्याकडे आले, त्याचं करायचं काय? वर तोंड करून काय विचारतोयस? जाळून टाक ते पोस्टर. वाजलं सर. पोरीला बी लय पंख फुटल्या ती. तिची वाटच लावतो पद्धतशीर. नाही हिला आगीच्या काळ्या धुरावाने आणखीन काळी केली ना, भवानी नाव नाही सांगणार. कोणावर एवढा कावला यो? ओ पाटलांची आधीची उमेदवार. मी म्हटलं होतं की हीच ती काळ्या रंगाची पोरगी. हिनेच तर गेम केला ना भवानीचा. काळ्या रंगाची पोरगी? माझी सांग. कोण हाय कोण ही? ही पोरगी महेश्वरी पाटलाकडे कशी? मोरे साहेब, हीच ती पोरगी ताई साहेबांच्या गळ्यातला ताईत बनून फिरतीया. आमच्या उमेदवाराला फोडण्यात बी हिचाच हात होता. नाव काय तर पोरीचं? नक्षत्रा.
शंकर दादा, काय काय नक्षे? तुम्ही दत्ता साहेबांना कुठे बघितलंय का? मला काय दत्तगुरु पण ठाव नसेल. जसा वारा कधी इकडून कधी तिकडून वाहतो ना, तसे दत्ता भाऊ आहेत. कधी कुठं जातील याचा नियम नाही. तू जेव आणि झोप. हा नक्षे, रातच्याला त्यांच्याकडे काय काम आहे तुझं? अहो, काम काम म्हणजे तसं बराच वेळ दिसलं नाही ना, म्हणून विचारलं. असं वय? अगं ते दुपारीच बाहेर गेले. बसले असेल कुठेतरी चपटी घेऊन. हो, आज पौर्णिमा आहे ना. तसलं काही नसतं दत्ता भाऊंचं. आठवण झाली की उघडली चपटी. दादा, हे तुम्हाला अति नाही वाटत? नाही म्हणजे असं दारू पिऊन दुःख नाही विसरता येत. मला बी कळते नक्षे, पण सांगणार कोण? जेव्हा जेव्हा त्यांना आठवण येते तेव्हा त्यांना दोन गोष्टी लागतात. एक दारू आणि दुसरा आसूड. दारू पिऊन दुःख विसरण्याचा प्रयत्न करायचा आणि आसूड वडून स्वतःला जखमा करून घ्यायच्या. अहो, अशाने त्यांच्या आयुष्याची वाट लागते. लागते? लागले म्हण. मी लय प्रयत्न केला त्यांना समजवायचा, तर काय उपयोग नाही. हे दारू प्रकरण कधी सुटल, कोण सोडवल, हे दत्तगुरूंना ठाव. मी काढीन त्यांना बाहेर. मी सोडवीन त्यांची दारू. तू हे नक्षे काही वाढीव करू नकोस. दत्ताभाऊ ऐकवतील तुला. नग त्या भानगडीत पडूस. अहो नाही दादा, मलाही करावंच लागेल. दत्ता साहेबांची दारू कायमची बंद करण्याची जबाबदारी आहे माझ्यावर. तुझ्यावर जबाबदारी कोणी दिली? आई साहेबांनी. ताई साहेब? ताई साहेबांनी कधी? अहो, आज दुपारी त्यांनी मला बोलवून घेतलं ना, तेव्हा सांगितलं. आता त्यांच्या शब्दाला नाही तर नाही म्हणू शकत ना म्या, म्हणून म्हणते त्यांची दारू सोडवण्यासाठी जे काही करावं लागेल ना, ते म्या करीन. हा, त्यांच्या जखमा तर मिटवू नाही शकणार, पण मलम तर लावूच शकते ना. बाबो, लय मोठी जबाबदारी दिली ताई साहेबांनी. हे नक्षे, त्या रेखाला त्यांच्या मनातून काढणं लय अवघड आहे. जोवर ती जात नाही ना, तोवर काही खरं नाही. हो, प्रयत्न तर करून बघू. थोड्या का होईना, जखमा भरून निघाल्या तरी बरं होईल. तुम्ही मला मदत कराल? म्या तुझी मदत म्हणजे म्या बी तुझ्या संग शिव्या खाऊ काय? हो, नाही नाही, प्रयत्न मीच करीन. तुम्ही फक्त सोबत राहा. तसा नेहमीच मी तुझ्या सोबत आहे, पण ह्या प्रकरणात मी असणं गरजेचं आहे काय? हो. दत्तगुरु. हो, शंकर दादा, आपण एक काम करू. तुम्ही माझ्यासोबत चला. चल. कुठं? अहो, चला तर सांगते. चला. ए नक्षे, मोरे साहेब, अजून किती दिवस धंदे बंद ठेवायचे आम्ही? नाही म्हणजे आमच्या मुलाबाळांचा पण थोडा विचार करा की. साहेब, पोरांच्या शाळेच्या फी भरायच्या आहेत ते. आणि त्या लोकांपायी आम्हाला कशा पायी भुर्दंड हो? साहेब, पैशांची लय गरज आहे. जरा बघा की. तुम्ही काय जावई हाय होय माझं? तुमचं ऐकाया. तसं नाही साहेब, पण त्यांच्या पायी आमच्यावर कशाला अन्याय करायलाय? होतं नव्हतं ते धान्य बी सडत चाललंय, पैसे बी अंगावर आहे ती. नक्षत्रा गायब झालती तवा काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? हेच की नक्षत्र मिळत नाही तोपर्यंत दुकानं उघडायची नाहीत. मग सापडली का ती? हा, काय रे, सापडली का ती? तरी बी थोबाड वर करून धंदा चालू करा सांगताय होय? ती पोरगी कुठं गेली? तिला हुडकायची जबाबदारी कुणावर होती? हा, कुणावर होती? नाही, आमच्यावरच आहे साहेब. मग हुडका तिला. नसेल सापडत ना तर तुमचा तो लाडका गुरुजी आहे ना, त्यासनी जाऊन विचारा. तो दत्ता आलता, दत्ता भाऊ, त्याला जाऊन विचारा. तिची पाठराखण करायला आलता ना, मग विचारा की त्याला जाऊन. ज्या दिवशी ती पोरगी माझ्या समोर असेल ना, त्या दिवशी तुमची दुकानं उघडी होतील. हा माझा यम मोरेचा शब्द आहे.
यम यम मोरे टोकॅलिटी वापरूया या टायमाला. पोरगी घावली की सरळ सरडेवानी झडपच घालायची. उडाल उडाल मन कापसावानी उडाल. नक्षे काय करायली तू? हे नक्षी दत्ताबाईंच्या बसून हात लावू नकोस, गडबड होईल. शर्ट पसरा. आता हे काय? तुम्ही म्हणला ना साथ द्याल. हा, आता उभं राहा. अगं नक्षे, दत्ताभाऊ आले ना तर ह्याच बाटल्या आपल्या डोक्यात फोडतील. काय नाही होतो. नक्षे, मला लय भ्या वाटते. शंकर दादा, घाबरून कसं चालेल? तुम्हाला नाही वाटत दत्तासाहेबांची दारू सुटावी म्हणून? लय वाटते ग नक्षे, पण यो असला डेंजर मार्क हुकून काशील असं वाटलं नव्हतं. नक्षे, दत्ताभाऊ आले आणि त्यांना त्यांच्या बाटल्या दिसल्या नाही तर लय खवळतील ते. काय नाही होतो, चला. अगं नक्षे, ऐक माझं. असं काय? आता काय? नाही नाही काय आता? हे नक्षे, आसूड कशा बाई? आता आसूड पण लपवणार की काय? नक्षे, आता काय आपलं खरं नाही. तू मला दत्ताभाऊंचा मार खायला लावतेस. दादा, तुम्ही असं सारखं सारखं मध्ये बोलून मला घाबरवू नका. मग काय करू? तू कामच तसं करतेस. या समजा गोष्टी दत्ताभाऊंच्या जवळच्या आहेत आणि तुला ठाव आहे दत्ताभाऊंच्या खासगी आयुष्यात कुणी डोकावलं तर त्यांना नाही आवडत. तरी बी तू हे या बाटल्या ठेवा इथं. हाय का? आता मी काय खांबाशी बोलतोय हाय? दादा, वेळ घालवू नका, या लवकर ठेवा. काय करते ही पोरगी काय माहित. हा. एक नक्षे, अरे नक्षे काय करतोस? अगं तुला येल लागलं काय? अगं काय करतेस तू? दत्तगुरु महाराज, आता तुम्हीच माझा जीव वाचवा. नक्षे, मला झोप आली, मी झोपायला चाललो. मी दादा, बसा. अगं हे बाटल्या होत्या तिथं. अगं नक्षे, तुला बघवत ना मी सुखाने जगतोय ते. हं? अगं दत्ताभाऊ आले आणि त्यांना त्यांच्या बाटल्या दिसल्या नाही तर ह्याच बाटल्यात कोंबून चुरचुरी पेटवतील. काही बिघडत नाही. तुम्ही मला बहीण मानता की नाही? हा, मग भावाचं कर्तव्य असतं बहिणीची मदत करणं. चला ओता. अगं पण तुझी मदत करायला मी जिवंत पाहिजे ना. नाही, दत्ताभाऊ यायच्या आधी मी बॅग भराय घेतो. मी चाललो होतो. ओ दादा, बसा. अगं कोणी काही कुठे जाणार नाहीये आणि कोणी मारणार पण नाहीये तुम्हाला. अगं हे बघा, तुम्ही मदत करा मला, नाहीतर मी रुसून बसेन आणि जेवण सोडेन. हाय का आता? चला शंकर भाऊ, घटका मोजाय सुरू करा आता. झालं? हा, झालं. आता ह्या बाटल्या विसरून घ्या, तिथे पाणी. हा. अरे ग नक्षे, नक्षे, छातीत दुखायला लागले माझ्या. छातीत दुखायला लागले म्हणजे नक्षे, 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 मी झोपायला जातो. झाली नाटकं? मी आले. अगे नक्षे, मला एकट्याला सोडून कुठे चालली? सगळ्या बाटल्या विसरून ठेवा. हा, काय ही नक्षे पण ना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. झाल्या का बाटल्या विसरून? हा, झाल्या. बरं, सगळ्या ठेवा इथे. हा. हे घ्या. हे काय? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
दिगंबरा दिगंबरा. काय याच्यात? अगं सांग की. काढा. काय डोकं आहे आमच्या बहिणीचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अक्षा, हा भाऊ, चल गाडी काढ, मला घरी सोड. चला. ए नक्षे नक्षे, ताई साहेबांनी सांगितले मला मान्य आहे, पण हे जे काही करते ना ते नंतर वाढी होऊन बसत. दत्ताभाऊंचा राग लय डेंजर आहे. एकदा अनुभव घेऊन झालाय तुझा. दादा, ह्यातून जर काही चांगलं होणार असेल ना तर आणखीन थोडे दिवस त्यांचा राग सहन करायची तयारी आहे माझी. द्या. आणि हे सगळं आपण त्यांच्या चांगल्यासाठी करतोय की नाही? ते झालंच, पण तुझ्या हक्काने या समध्या गोष्टी करतेस नव. एवढा हक्क आजपर्यंत फक्त 2 जणींवर होता, एक ताईसाहेब आणि दुसरी ही रेखा. मला तर आताच धडधडी भरायला लागले. दत्ताभाऊ काय करतील काय सांगता येत नाही. शंकर दादा, प्रेमात आणि भावनांच्या युद्धात परिणामांची चिंता कधी होते माहितीये? जेव्हा तुमच्या मनात स्वार्थ असतो. एखादी गोष्ट मिळवायचा, तिला बळजबरीने जवळ करायचा, तेव्हा आपण परिणामांचा जास्त विचार करतो. आणि माझ्या मनात ह्यातलं काहीच नाहीये, म्हणून या गोष्टीचे जे काही परिणाम होतील ना ती भोगायची माझी तयारी आहे. जास्तीत जास्त काय होईल? दत्तासाहेब मारतील, गळा धरतील, हाकलवून लावतील, पण मला आतून हे समाधान असेल की मी प्रयत्न केले त्यांना दारूच्या चक्रातून बाहेर काढायचा. नक्षे, दत्ताभाऊंच्या प्रेमात विमत पडली की काय? याला काय नाव द्यावं मला नाही माहित, पण इतकं नक्की माहितीये की त्यांनी हे सगळं थांबवावं. ते जेव्हा जेव्हा अश्रू ओढतात ना तेव्हा त्याचे घाव माझ्या मनावर होतात. आणि आपल्या माणसाला होणारा त्रास आपल्याला कळत असेल तर त्यातून त्याला बाहेर काढणं हे आपलं कर्तव्य. तेच करायचा प्रयत्न मी करते. राहता राहिला प्रश्न प्रेमाचा, तर मला त्याचा अनुभव नाहीये, कारण मला ते कधी झालंच नाही. आता दत्तासाहेब आले ना की त्यांनाच विचारेन, हे प्रेम आहे का हो? दत्तगुरु, हे काहीतरी वेगळंच घडताना दिसतंय. हे प्रकरण बघून माझ्याच अंगाला कापरं भरलंय. नक्षे, हे असं? हे अक्षा, थांबव इथं. थांबव. घरला नव्ह तुझं? होय भाऊ. घरला जा. हो, पर घर लांब आहे अजून, सोडतो की म्या. मी सांगितलं नव घरला जा म्हणून. एक येळ मला तरी चालेल, तर भरल्या ताटाला आणि आईला थोपवायचं नाही. होय भाऊ. जा घरला आणि 4 घास खाऊन घे. जा. आणि हा, माय संग गप्पा मारायच्या. होय भाऊ. मी जातो. चल.
हे नक्षे 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 काय करते? आसूड कापते की काय? बरोबर ओळखलं, पकडा. खरंच कापते ही? नक्षे नको. नक्षे आसुराचा पाय चकोट करून टाकलास नक्षे. मुद्दामच केला. आता यापुढे दत्तासाहेब कधीच स्वतःला आसूड मारून घेणार नाही. नक्षे डेअरिंग केलीस तू. ह्या वाड्यात दत्ताभाऊंच्या खाजगी गोष्टींना हात लावायचं डेअरिंग दाखवणारी तू पहिली पोरगी आहेस. शंकर दादा, एखाद्या गोष्टीमुळे जर कोणाचं भलं होत असेल ना, तर ती गोष्ट करताना परिणामांचा विचार करायचा नसतो. आणि हे मी दत्तासाहेबांच्या भल्यासाठीच करते. भलं होणार हे तुला न मला माहित आहे, पण दत्ताभाऊ त्यांची समजूत कोण काढणार? तसे समजूतदार आहेत ते. हा, थोडं उशिरानं समजतं, पण समजतं नक्की. झालं नव्ह आता? नाही अजून. हा? दत्तासाहेबांना त्रास होतो अशा अजून कुठल्या गोष्टी आहेत ना, त्याचा विचार करायला हवा. त्याही काढून टाकू आपण. अजून कुठल्या वस्तू आहेत? काय बरं असतील? आठवलं? एक गोष्ट आहे ज्यामुळे दत्तासाहेबांना खूप त्रास होतो. तुम्ही थांबा, मी आले. ए नक्षे नक्षे नक्षे, आजची रात्र ही मला काही सुखाने झोपू देणार नाही. ये नक्षे, तुला काय येड लागलं काय? जो फोटो काढलास तू, याच्यामुळे दत्तासाहेबांना त्रास होतो. बास, हा फोटो ठेव आतमध्ये. दत्ताभाऊंच्या परिघात घुसण्याचा प्रयत्न करू नगस. मगापासून तुझं ऐकलंय की नाही? पण आता बास. अहो दादा, पण नक्षे, एकदा सांगितलेलं समजत नाही होय? या फोटोचा आणि तुझा काय बी संबंध नाही आहे. दत्ताभाऊंना समजलं ना, तर ह्याचे परिणाम वाईट होतील नक्षे. चालेल मला. दत्तासाहेबांच्या आयुष्यात जर आपल्याला बदल घडवायचा असेल ना, तर हा फोटो त्यांच्या नजरेसमोरून कायमचा जायला हवा. नक्षे नक्षे, येडेपणा करू नकोस. सोड फोटो, सोड. ऐक माझं, सोड फोटो. नाही सोडणार आहे दादा. हा फोटो आजच जाळून टाकते. ते दत्ताभाऊ, ते आम्ही चर्चा करत होतो की ह्यो फोटो कुठे लावायचा. कुठे? शंकर दादा, फोटो कोणी उतरवला? भाऊ ते फोटो कोणी उतरवला? बोल. मी केले दत्तासाहेब. दत्ताच्या आयुष्याची रेषा वळणायची नाही, सांगितलं होतं ना. दत्तासाहेब, तुमचं व्यसन सुटावं म्हणून हे समज केलं. धुवून टाकायचं. डोक्यात जे काय भरलंय ते समजत धुवून टाकायचं. अहो दत्तासाहेब, पण आई साहेबांनी स्वतः सांगितलंय हे. दत्ता एकच सांगतो, एकदा आई साहेबांनी जे काय सांगितलंय त्याला पूर्ण विराम द्यायचा. आजपासून दत्ता घरात दारूच्या थेंबाला बी स्पर्श करणार नाही. पर बाहेर जाऊन किती पितो याचा हिशोब फक्त माझ्याकडे राहील. त्याच्याबद्दल मी बोलाय बी येणार नाही. दैवलही वाईट आहे. दैवलही वाईट आहे दत्तासाहेब. आधीच गरिबीमुळे जगण्याचे समधे अधिकार हातून गेले.
आणि आता नशीब असं खेळ खेळते की जगण्याचे बी अधिकार काढून घेते. दत्ता भाऊ, हे करण्यामागचा उद्देश तर जाणून घ्या. गरज नाही. श्वास घ्यायचा असेल तर माझ्या वाकड्यात जायचं नाही. तसलं मी काय बी करत नाहीये दत्ताचं. या सगळ्याचं भान ठेवूनच हे समज करते. तुम्हाला त्रासातून बाहेर काढण्यासाठी हे समज करते मी. आणि आईसाहेबांची बी हीच इच्छा आहे. एकदा आई म्हणून त्यांच्या जीवाचा विचार तर करून बघा. त्यातून तुम्ही करताय आणि त्याने नुकसान आईसाहेबांच्या जीवाचं होतंय. व्यसन दत्तानं धरलंय, व्यसनानं दत्ताला नाही. म्या जेव्हा प्रेमाचं व्यसन धरलं तेव्हा त्या प्रेमानं विश्वासघात केला. पर जेव्हा दारूचं व्यसन धरलं तेव्हा त्या दारूनं विश्वास जिंकला. दारून लय काय शिकवलं मला, हिनं बी लय काय शिकवलं. हिनं शिकवलं सुंदर दिसणाऱ्या पोरी या प्रेम नाहीत करत, विश्वासघात करतात. हिनं शिकवलं प्रेम जितकं सुंदर असतं तितकंच ते शापित असतं. आयुष्यात माणसानं प्रेमात जितका विश्वास टाकलाय ना त्याच्यापेक्षा 100 पटीनं जास्त दुःख विश्वासघात झालं मिळतं. हिनं शिकवलं चांगल्या दिसणाऱ्या पोरींना मन नसतं, त्यामुळं हिला म्या इतक्या सहजासहजी बाहेर नाही काढणार. हिला माझ्या आयुष्यातनं काढायचं असत तर त्याआधी माझी चिता जाळायला लागल. दत्ता, आज तू पुन्हा एकदा सिद्ध केलेस. रान उठवणारा वणवा आहेस तू. या महेश्वरीनं एका छोट्या ठिणगीला पेटत ठेवून वणव्याचं रूप दिलंय. असा वणवा जो त्याची आय सांगल ते समद जाळून राख करल. आता या वणव्याला कुणी बी शमवू शकत नाही. ए म्हातारे, तिकडं कुठं चाललीस? हिथं जायचं, हिथं जा. आज जाऊन कापडा बदलून घे जा. आणि ये, जास्त नाटकं नाही पाहिजेत. काम एकदम जोरदार झालं पाहिजे. पैसे पाहिजेत ना व? जा जा चल, आपल्याकडे येळ नाही आणि येळ दौडायला टाइम बी नाही. चल. किती दिवस करावं लागणार आहे हे काम? तुझी दुसरीकडे कुठे अपॉइंटमेंट आहे?
नाही जाचदीस करायला लागणार. एको दिवस कशी माझी प्लीज. तिकडं मी कोणालाच ओळखत नाही, मग कसं करायचं काम? कळल, समद कळल. एकदा का त्या घरात पाऊल ठेवलंस ना की समद कळल. जातीस का आता? भवानी, काम झालंय. आई तयार आहे. चला एक. अरे या लढ्या सगळ्या इकडेच. अरे ए राजा ए, चल पटापट कर ना हे काम. या सगळ्या लढ्या इकडेच आहेत. चल आटप लवकर. हे मान्या, त्या खुर्च्या अशा नीट लाव हा. आणि समद्यांना इकडेच बसव लाईनीमध्ये. ही इथं तुझ्यासारखा उमेदवार मिळाला ना, आता आम्हाला बी वाटायला लागले की तू गावचं एकदम भलंच करशील. दिलीपराव, तुमची बायको द्या. सरपंच म्हणून खरी उतरणार याची आम्हाला खात्रीच आहे बघा. तुम्ही माझ्यावर विश्वास दावलात, यात खरंच आम्ही धन्य झालो. मी वचन देते, या गावची भरभराट करून दाखवेन. अगं असू दे, सगळं पाडशील खाली नाही तर. येऊ आम्ही. या. गावचा कारभार सुरळीत चालला पाहिजे बघा. बरं का दिलीपराव, सांच्याला येळेत या. तुम्हा दोघांना जोडीने बसायचे पूजेला. असू दे असू दे, या. चला. नक्षत्रा, हा? तेवढा चहा टाकतेस का माझ्यासाठी? वय. अय नक्षत्रे, थांब जरा. अगं तुला काय कळतं का? पूजेची तयारी करायची ना. जा की स्वतःच्या स्वतः करून घे. तू एक काम कर, दत्ता संघ बाहेरची कामं जेवढी असतील ती संपवून टाक. हा, जा. झालं का तुमचं? आई साहेब, या बघतो बाहेरचं सगळं एकटा. कर. अरे पूजेची तयारी आहे ना. बाई माणूस हाताशी असलेलं बरं असते. नक्षत्रा, तू त्याचं काय ऐकू नकस तुझा. आई साहेब, तिची काय गरज नाही. आता हाय का? ह्याच म्हणजे ना आपल्या गौरीसारखं झालंय बघ. आता ही कोण गौरी? गौरी कोण? आपली म्हस. तिला नाही का राग आल्यानंतर नाक कसं फेंदारून बसते, तसं फेंदारून बसले बघ नाक. अरे दत्ता, अरे हसकिले का? अरे चेष्टा करायला तुझी. बघा होता नुसता कपाळाला आट्या पाडून बसलेला असतोय. राहिलं भायाची समधी कामं तूच बघ. हा, चल. शंकर आहे तिकडं, तो समजा बघतोय बाहेर. दत्ता भाऊ, दत्ता भाऊ, काय रे, झाली का तयारी?
नाही चालू आहे. बघा तरी कोण आलंय. आली एकदाची बया, डोळ्यात तर लईच पाणी आणलंय की हिनं. चला, सुरुवात तर चांगलीच केली पटकीनं. हिला वस्तीत कोणी यायला दिलं? असं नका हो बोलू ताई, असं नका बोलू. चोरी करायला नग पाहिजे होती. पण हे माझं डोसकं मी कुठं घाण ठेवलं ना, माझं मला बी कळलं नाही. काय माफ करा, माफ करा. अशी चूक ना पुन्हा कधी नाही होऊन देणार, कधीच नाही. यायला माझ्या विश्वास ठेवा ताईचं, यायला माझ्या विश्वास ठेवा. दत्ता, ए चल 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 नाही चल. नाही ताईसाहेब, ऐका ना ताईसाहेब, माफ करा मला ताईसाहेब, दया करा माझ्यावर. लई हालकीची ती जगती हो मी. 2 यायची खायची बी अडचण हो ताईसाहेब. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे. तुम्ही मला परत कामावर ठेवून घ्या ताईसाहेब. एकदा विश्वास ठेवा माझ्यावर ताईसाहेब, एकदा विश्वास ठेवा. मी अशी चूक पुन्हा कधीच नाही करणार, कधीच नाही. ज्योते, इतकी वर्ष या वाड्यात काम केलंस, आम्ही तुझ्यावर विश्वास दाखवला, आणि तू ताईसाहेब पाप घडलो माझ्याकडून ताईसाहेब. माया मी उपाशी हो ताईसाहेब. माझ्यासाठी नाही, निदान माझ्या आईसाठी तरी मला खावावर ठेवून घ्या ताईसाहेब, खावावर ठेवून घ्या. तर तुम्ही ना जे द्याल जे पडेल ना काम, ते आम्ही काम करेन ताईसाहेब. मला परत कामावर ठेवून घ्या. इथं विश्वासघाती माणसांना जागा तर दूर, आम्ही श्वास बी घेऊ देत नाही. दत्तासाहेब मला माफ करा दत्तासाहेब. मी माझ्या समजा चुका कबूल करते दत्तासाहेब, मला एकदा माफ करा. माझं कोणी बी नाही हो. माझी आई बी लय आजारी आहे, उपाशी आहे. तिने 4 दिवसांपासून काय खाल्लं बी नाही. माझ्यासाठी नाही, निदान माझ्या आईसाठी तरी मला कामावर ठेवून घ्या दत्तासाहेब. मी तुमच्या पाया पडते दत्तासाहेब, मला कामावर ठेवून घ्या. एक ना माझा जीव गेला तरी बी चालेल, मला माझ्या आईसाठी जगायचंय दत्तासाहेब. मी अशी पुन्हा कधी चूक करणार नाही. कुठं आहे ती? आहे ना, इथंच बाहेर आहे. बोलू? आहे बघा, बघा तिच्या चेहऱ्याकडे. लय कष्ट खाल्लं तो आम्ही, आता नाही सोचवते आम्हाला ताईसाहेब. तुला एकदा दत्ता, नक्षत्रा, ओय, बोल की आता. तोड कशा पैसे उलय, बोल की. आई,
माझ्या लेकीला तुम्ही इथं ठेवून घेतलं, तिला जपलं, यापुढे हे असंच जपायच मागणं आहे. खूप गुढी आहे हो माझी लेक. तिच्या हातून काही चुका झाल्या तर त्या पदरात घ्या, माफ करा तिला. खूप सोसलंय हो तिनं, खूप भोगलंय. आपल्या लेकीच्या वाट्याला हे असलं जगणं यावं हे कुठल्या आईला आवडेल? इतके दिस तिने एकटीनंच सगळ्या संकटांचा सामना केला. काळजी घ्या तिची. तुमच्या दाराशी आलेला कुणी रीता जात नाही म्हणता. कल्याण होत त्याच. माझ्या लेकीवर तुमचे आशीर्वाद राहू द्या. एक आई म्हणून एवढीच इच्छा आहे माझी. ही बाई हाय तरी कोण नक्की? हे बघा, तुमची तळमळ कळतीये आम्हाला. कुणाच्या वाटची भाकरी काढून घ्यायची सवय नाही आमची. एवढी वर्ष इथं काम करतीया. पैशाची गरज होती तर समोरून मागून घ्यायचे होते. चोरी करणं हा काय उपाय आहे? हो दादा, ती स्वतःच्या आईला आपलं दुःख नाही सांगू शकत, आणखी कुणाला काय आपली अडचण सांगणार? तिला नाही आवडत हो कुणावरच ओझ बनून राहिलं. म्हणून काय दुसऱ्याच्या घरी चोरी करायची होय? आणि नुसती चोरी नाही केली तुमच्या पोरीनं, त्याचा आळ दुसऱ्यावर घालून मोकळी बी झाली ही टवळी. तिची शिक्षा हवं तर मला द्या, पण माझ्या पोरीला पदरात घ्या. तिला कामावर ठेवून घ्या. हवं तर मी माफी मागते तुमची. माफी तर मागावी लागल, माफी मागावी लागल, पण आमची नाही, नक्षत्राची. हो की नाही नक्षत्रा? आई साहेब, मला या ज्योतीवर अजून बी विश्वास नाही. साहेब, आम्ही गरीब माणसं आहोत, पण खाल्ल्या मिठाला जागणारी आहोत. एकदा फक्त आमच्यावर विश्वास ठेवा, पुन्हा तुम्हाला तक्रारीची संधी नाही देणार. ही गोष्ट नक्षत्राला ठरवू द्या. आई साहेब, जर काही ज्योती इथं आली तर ती जबाबदारी नक्षत्राच घेईल. पोरी, तुझे लय उपकार होते. माझ्या पोरीला कामावर ठेवून घे. एक आई म्हणून एवढंच मागणं आहे तुझ्याकडे. हात सोडते तुझ्यासमोर. आई, कशी आहेस ग तू? नक्षे, कशी आहेस ग माझी बाई? आई, डोळ्यात डोळा घालून झालं असतील तर ठरवा आता काय ते.
गौरी, माझी माझी लेक खूप साधी आणि सरळ आहे. स्वप्नात सुद्धा कुणाबद्दल वाईट चिंतणार नाही. ती ती वाईट नाहीये ग, तिच्यावर आलेली परिस्थिती वाईट आहे. तिला तिला कामावर ठेवून घ्या. हा, मी काहीच बोलते म्हणून समज. समजायची गरज नाहीये. तुम्ही माझ्या आईच आहात. लेकीवर जेव्हा संकट येतं तेव्हा एका आईच्या जीवाला किती दुःख होत असेल ना, त्याची जाणीव आहे मला. आणि आईचं काळीज माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोण समजून घेऊ शकतं. ज्योतिताई, तुम्ही माझ्यावर चोरीचा आळ घेतला, मला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण खरं सांगू, मला त्या गोष्टीचा अजिबात राग नाहीये. तुम्हाला तुमची चूक कळली हेच समाधान माझ्यासाठी जास्त मोठं. फक्त एकच विनंती आहे, माझ्या सांगण्यावरून जर आई साहेबांनी तुम्हाला इथं ठेवून घेतलं तर परत असं नका करू. तुमच्यावर मी जो विश्वास दाखवलाय तो तोडू नका. नाही नक्षत्र, तुझे उपकार मी कधीच नाही विसरणार. आणि आज मी समद्यांसमोर वचन देते, ही चूक मी पुन्हा कवाच नाही करणार. नक्षत्र, मला माफ कर. माझ्या पाया नका पडू. आईच्या पाया पडा. कारण या जगात आईशिवाय दुसरं कोणीच मोठं नसतं. हो, देव पण आईशिवाय पूर्ण होत नाही हो. आणि आपण तसं आधी माणसं. ज्योती, या वाड्यात यायच्या आधी एक गोष्ट ध्यानात ठेवायची. पुन्हा जर का खाल्ल्या घराचे वासे मोजायला सुरुवात केलीस तर मग नाही ताईसाहेब, अशी चूक पुन्हा कधीच नाही म्हणणार. मी शपथ घेते, आईची शपथ घेते ताईसाहेब. ठीक आहे, कामावर रुजू हो आजपासून. ताईसाहेब, तुमचे उपकार ना कधीच नाही विसरणार. मी कामावर रुजू होते, फक्त आईला सोडून येऊ का? निघूया. थांबा की. नाही म्हणजे आज आमच्याकडे पूजा आहे ना व. आता आलाच आहात तर प्रसाद घेऊन जा. काय नाही, ते मला गावाला जायचंय. मग निदान चहा तरी घेऊन जा. नक्षत्रे, हा, त्यांना आत घेऊन जा आणि चहा टाक त्यांच्यासाठी. वय आहे सर. आई, आतमध्ये येता.
ज्योते नाही म्हणजे आजपासून काम करणारच आहेस तर सुरुवात माझ्या खोलीपासूनच कर. काय चल साफसफाई करून घे. वय शंकर्या, हा ताईसाहेब. अरे कामाचं कुठवर आलंय? बऱ्यापैकी झाले ताईसाहेब. होऊन जाईल थोड्या वेळात. गुरुजींना फोन करून झालंय, ते बी वेळेत पोहोचतो असं म्हणलेत. आईसाहेब, प्रसादाचं आहे आमच्या ध्यानात. बघतो आम्ही त्याच्याकडे. आणि झाला की सगळ्यात पहिला घास तुलाच देतो. मग तर झालं. नका काळजी करूच. कशी आहेस का बाळा? किती दिसताना दिसतेय माझी पोर. आई तू कशी आहेस ग? मला तू दिसशील असं वाटलं नव्हतं का? तू तुझं इथं सगळं नीट आहे ना? काही त्रास नाही? ती पण काय प्रश्न विचारते? एवढ्या मोठ्या वाड्यात तिला आसरा मिळालाय. छान कपडे घातले, छान दिसते माझी पोर. आई साहेबांनी घेऊन दिलेत मला हे कपडे. आई आई मला तुझी खूप आठवण येते ग. असं वाटतं परत तुझ्याकडे यावं, तुझ्या खुशीत झोपावं. हो ग लक्ष्मी, आम्हाला पण वाटतं ग तू आमच्या सोबत राहावं. पण आज अचानक तुला असं समोर बघितलं काळजात चर्र झालं माझ्या. म्हणजे दाबून ठेवलेला श्वास अचानक कुणीतरी परत द्यावं ना असं काहीतरी वाटलं. इथे कुणाला संशय नाही ना आला बाई तुझा? नाही नाही, मला खोटं नाही बोलायला जमत आहे ग. आई मला परत पहिल्यासारखं जगायचंय ग. मला एक खोटं रूप घेऊन नाही राहायचंय. एका सर्वसामान्य मुलीसारखं जगायचंय ग. आई मला तुझ्या आणि अक्षय सोबत राहायचंय. बरं झालं तू इथं पळून आली. सुटलीस बाई. आम्ही काय नरक यातना भोगतोय आमचं आम्हाला माहितीये. आई आई अगं अक्षय कसं आहे ग? श्वास घेतोय यातच समाधान मानायचं बाई. माझ्या बरोबर त्याची फरफट. तुला इथं खरंच काही त्रास नाही ना? नाही गाय, इथली लोक सगळी खूप चांगली आहेत. आणि शंकर दादा ते तर खूप काळजी घेतात माझी. लक्ष्य, तू सांगितलं नाही ना कोणाला काही? नाही आई, ते म्हणजे शंकर दादाला सोडून बाकी कुणाला काही माहित. लक्ष्य, कशाला बोलली बाई? मी तुला बोलले होते ना कोणाला सांगू नको तुझ्या खऱ्या रूपात. आई अगं शांत हो. शंकर दादा तसे नाहीत.
उलट ह्या वाड्यात ते मला प्रत्येक अडचणीमधून वाचवतात. आई आई अगं घाबरू नको. नक्षी कधी तरी लावायची ना. आई अगं हेच शंकर दादा आहे ज्यांच्याबद्दल मी तुला सांगत होते. शंकर दादा ही माझी आई. वाटलंच तुम्ही दोघांनी ज्या प्रकारे एकमेकांना पाहिलं ना तेव्हा समजून गेलो. आई नमस्कार करतो. तुम्ही काय माझ्या पाया पडताय? मीच तुमच्या पाया पडलं पाहिजे. माझ्या नक्षीला सांभाळताय, तिला साथ देताय. अहो आई बहीण आहे ती माझी. अहो तुमचा मोठेपणा ते तर सख्या बापानच पोटच्या पोरीला धरतात. आई नको ना त्या जुन्या आठवणी. आई मला एक सांगा, तुम्ही इथं कशा काय? अरे त्या ज्योतीच्या आई बनून कशा आल्या? आले नाही, मला पाठवलं. कुणी पाठवलं? मोरे. मयूर मोरे. हो ग नक्षी. काय काय करावं लागतंय काय सांगू बाई तुला. आई गडबड आहे. आई मोरेने तुला इथे पाठवलंय याचा अर्थ त्याला कळलंय मी इथे येते.